अवैध संबंधातून महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला। या घटनेमुळे विरारमध्ये मोठी खळबळ उडाली। अनैतिक संबंधातून महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे। या महिलेच्या पश्चात तिचा पती आणि 2 मुलं असं कुटुंब आहे। विरारमध्ये एका विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे। या प्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। धनश्री आंबडसकर वय वर्ष 32 असं मयत महिलेचं नाव आहे। धनश्री ही पती रुपेश आंबडसकर वय वर्ष 37 तसेच नेत्रा आणि नव्या या 2 लहान मुलींसह विरारच्या पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी तिचा पती रुपेश कामावर गेला होता, तसेच 2 मुली शाळेत गेल्या होत्या। दुपारी धनश्रीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। दुपारी तिचा प्रियकर शेखर कदम हा तिला भेटायला घरी आला होता। दोघांमध्ये वाद निर्माण झाला। त्यावेळी कदम याने गळा दाबून धनश्रीची हत्या केली असा आरोप मयत धनश्रीचा पती रुपेश याने केला आहे।